दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी स्वप्नात तुम्हाला कधी दर्शन दिले आहे का? आणि दर्शन जर तुम्हाला दिले असेल तर ते कोणते संकेत असू शकतात ते आपण पाहूया. मनी वसे ते स्वप्ने दिसे असं म्हटलं जातं. माणूस हा आशावादी प्राणी आहे. जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्न हा पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्न हे अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. विस्तीर्ण रखडलेल्या वाळवंटात एखादा मृगजल माणसाला सकारात्मकता देऊन जातो. त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेले स्वप्न आणि त्याला पडलेली स्वप्न हे आशेचा किरण देऊन जात असतात. अशातच अनेकांना अनेक प्रकारची स्वप्न हे पडत असतात. काहींना स्वप्नात देवी देवतेचं आणि आपल्या आराध्येचं सुद्धा दर्शन आणि दृष्टांत हा मिळत असतो. तर काहींना वेगळ्या प्रकारची म्हणजे भीतीदायक सुद्धा स्वप्न काही लोकांना हे पडत असतात. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांनी जर स्वप्नात दर्शन दिले तर त्याचा काय अर्थ होतो, ते कुठले संकेत असतात ते आपण पाहूया. माणसाच्या जीवनात अनेक नकारात्मक घटना ह्या घडत असतात. वास्तविक पाहता झोपेतील स्वप्न अनेकदा आठवतही नाहीत, परंतु काही स्वप्ने असे असतात की ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहत असतात. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू आहेत. स्वामी स्वयंसिद्ध आहेत. स्वामी अतर्क्य आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व कल्याणकारी देवतेचं स्वामी आहेत. स्वामी स्मरण करताच, हाक मारताच भक्ताला अवतीर्ण होणारे साक्षात ते ईश्वरच आहेत. स्वामीचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे. असेच अनेक जण दिवस रात्र स्वामीचे नामस्मरण हे करत राहतात, स्वामींची सेवा करतात. अशा वेळी स्वामी कधीकधी तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन हे देत असतात. स्वामी समर्थ महाराजांनी स्वप्नात दर्शन देणे अत्यंत शुभ मानले जाते. स्वामींची तुमच्यावर कृपा असल्याचे हे संकेत सांगितले जातात. तसेच स्वामी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा करतात असेही याचा अर्थ सांगितला आहे. स्वप्नामध्ये स्वामीचं दर्शन म्हणजेच तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे एक शुभ संकेत आहे. समस्या अडचणी तुमच्या दूर होऊ शकतात. जीवनाचं सार्थकसुद्धा होऊ शकतो. जीवनात तुमच्या शुभ घटना घडण्याचे हे लक्षण आहे. स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्हाला अडचणीत नकळत का होईना तुम्हाला ते मदत करतात असा विश्वास ते तुम्हाला स्वप्नात येऊन देत असतात. स्वप्नात स्वामी दिसणं हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचे संकेत आहे. स्वप्नात स्वामी दिसणं हे तुमच्या मनामध्ये असलेल्या श्रद्धा आणि त्यातून तयार झालेल्या भक्तांच्या भावना याचं ते प्रतीक आहे. स्वप्नात स्वामी दिसणे ही भाग्याची बाब आहे असं सांगितलं जातं. तसेच स्वामीशी संबंधित असलेले वटवृक्षसुद्धा स्वप्नात दिसलं तर ते सुद्धा शुभ लक्षण मानलं जातं. स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं आणि तो दृष्टांत तुम्हाला जाग आल्यावर सुद्धा स्पष्ट स्मरत असेल, स्पष्ट आठवत असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी तुम्ही सेवा करावी. स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदरानं नमस्कार करा आणि त्यांच्याबद्दल प्रेम आणि श्रद्धा व्यक्त करा. स्वप्नात स्वामी दिसणे त्यावेळी तुम्ही स्वामीनामाचा जप करा. स्वामींनी स्वप्नात येऊन जे काही मार्गदर्शन केले असेल ते स्वामींचा आदेश मानून तुम्ही त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. अत्यंत प्रामाणिकपणे आणि मनापासून श्रद्धेनं, निष्ठेनं आणि संपूर्ण समर्पित भावनेनं तो आदेश पाळण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा. तो आदेश पूर्ण होण्यासाठी मेहनत आणि पराक्रमाची पराकाष्ठा जरी करावं लागली तरीसुद्धा तुम्ही ते करा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ही धारणा तुम्ही पक्की ठेवा. अखंडित श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्ही जप करा. तुम्ही त्यांची जी सेवा चालू आहे तुमची ती सेवा तुम्ही चालू ठेवा. कारण स्वामींनी तुम्हाला संकेत दिलाय, काही दृष्टांत दिलाय, तुमच्या स्वप्नात आले म्हणजे ते काही कमी नाही, कारण तुमची सेवा आहे. त्यामुळंच ते तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला ते दर्शन देतात. त्यामुळं तुम्ही जी काही सेवा करता ती सेवा तुम्ही चालू ठेवा. स्वामी
स्वतः तुमच्या स्वप्नात येऊन आणि तुम्हाला खरंच काहीतरी चांगले संदेश नक्कीच देतील आणि ते तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर हे ठरणार आहे. त्यामुळं तुम्ही स्वामींची इथून पुढं जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. कारण स्वामी महाराज स्वप्नात हे कुणाच्याही येत नाहीत. ते त्याच भक्ताच्या स्वप्नात येतात जे मनापासून त्यांची भक्ती करतात, मनापासून त्यांचं नामस्मरण करतात. अशा व्यक्तींच्याच, अशा सेवेकरांच्या स्वप्नातच स्वामी महाराज हे येत असतात. त्यामुळं तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा, स्वतःला नशीबवान समजा की तुमच्या स्वप्नामध्ये स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं आहे आणि ते दर्शन दिलं तर त्यात त्यांचे काहीतरी संकेत हे नक्कीच असतात आणि ते संकेत तुमच्या भल्यासाठीच असतात हे तुम्ही विसरू नका. त्यामुळं त्या दिवसापासून तुम्ही स्वामींची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणात रमण्याचा प्रयत्न नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.